फ्रीजचा मेन डोर आपण खोललेला आहे आणि आतमध्ये ना एकदम मस्त अशी आम्ही स्पेस मॅनेजमेंट केलेलं आहे। बघता एकदम ना सर्व गोष्टी एकदम पद्धतशीर आणि सिस्टमॅटिक पद्धतीने आम्ही मांडलेले आहेत। मी ना असे म्हणजे ट्रान्सपरंटच डबे घेतलेले आहेत जेणेकरून प्रत्येक गोष्टी लगेच आपल्याला शोधता येतात ना। हो, पटकन कसं आपल्याला भेटलं पाहिजे। हा, त्याच्यामुळे असे ट्रान्सपरंट डबे घेतले ना तर म्हणजे फ्रीज मध्ये बरे पडतात, मांडणी पण एकदम पद्धतशीर होते। हा म्हणजे आम्ही ना बघा छोटासा ट्रे ठेवलेला आहे प्लास्टिकचा आणि याच्यामध्ये सर्व मसालेच असतात ना, सर्व मसाले आहे। हा पण ट्रे काढला की कुठली पाहिजे ते मसाले घ्यायचे वगैरे करायला तर बरे पडतात। म्हणजे इकडे तिकडे जास्त ठेवायची गरज नाही, नाहीतर काही काही जण असे पिशवीत पण भरून ठेवतात, मग इकडचा तिकडे होतो आणि मसाले शोधायला पण त्रास होतो, टाइम लागतो आपल्याला। मग आपल्या एका ट्रे मध्ये ठेवले सर्व मसाले, एक ट्रे काढायचे, किती पाहिजे तेवढे मसाले घ्यायचे। तर इकडे आता डोअरचं सेक्शन आहे, फ्रीजचा डोअर आहे आणि इकडे पण आपण व्यवस्थित सर्व गोष्टी इझिली ठेवलेल्या आहेत। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला फ्रीज मध्ये स्पेस मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं ते पाहायला मिळणार आहे। आता प्रत्येकाच्या घरोघरी फ्रीज नक्कीच असतो, पण त्याच्यामध्ये ना असं छान प्रकारे स्पेस मॅनेजमेंट केलेला नसतो किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये खचून ठेवलेल्या असतात। पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्रीज मध्ये परफेक्ट ऑर्गनाइज कशा प्रकारे करायचं ते पाहायला मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही कमी जागेत पण भरपूर गोष्टी स्टोर करून ठेवू शकता आणि तरी पण ना तुमचं फ्रीज एकदम दिसायला सुटसुटीत आणि छान दिसेल। तर मंडळी, आता ना आपण आपल्या फ्रीजच्या इथे आलेलो आहोत आणि इकडे बघताय हा आपला ना इकडे फ्रीज आहे आणि आमचा ना म्हणजे असा डबल डोअरचा फ्रीज आहे। बघताय कशा प्रकारे आहे आणि फ्रीज म्हटला ना तर आईच पूर्ण मॅनेज करून ठेवत असते आणि एकदम मस्त आईने स्पेस मॅनेजमेंट केलेलं आहे, बरोबर नाही? आपला कसा फ्रीज कसा आपल्या बायकांचाच असतो ना, मग आपण कसं ठेवायचं ते आपल्यालाच माहिती। कारण किचन कसं, किचन मध्ये जेवण करता करता कुठली एक वस्तू पाहिजे तर आपल्याला पटकन भेटली पाहिजे, बरोबर, असं आपण करून ठेवायचं आणि एकदम मस्त मांडणी केलेली आहे ना, मस्त। आता बघूया आपण खोलून। हा, आणि हा आमचा ना म्हणजे नवीनच फ्रीज आहे आणि पहिलाच फ्रीज आहे आणि आम्ही खूप विचार करत होतो की कशा प्रकारे घ्यायचा, तर आईच बोलली डबल डोअरचा घेऊया ना, बरोबर ना? डबल डोअरचा असल्याने की बरा, म्हणजे भाज्या खाली ठेवायला आणि कुठली पण वस्तू अशी टिकाऊ 5-6 महिन्यासाठी आपण ठेवली ना फ्रीजर मध्ये तरी पण खराब नाही होत। आणि म्हणजे क्लीनिंग वगैरे करायचं असलं ना तर आपल्याला कसं बरा पडतो ते साफ वगैरे करायला। तर इकडे ना आता तुम्हाला फ्रीज दाखवतो खोलून। इकडे बघताय हा आपला अशा प्रकारे फ्रीजचा मेन डोर आपण खोललेला आहे आणि आतमध्ये ना एकदम मस्त अशी आम्ही स्पेस मॅनेजमेंट केलेलं आहे। बघता एकदम ना सर्व गोष्टी एकदम पद्धतशीर आणि सिस्टमॅटिक पद्धतीने आम्ही मांडलेल्या आहेत आणि आता कशा प्रकारे तुम्ही पण अशा प्रकारे मांडू शकता ते तुम्हाला आई आता सांगणार आहे। तर पहिला इकडे तू कशा पद्धतीने मांडणी केलंय हे बघा, हे कसं आपण ड्रायफ्रूट ठेवलेले आहे तिकडे। हे बघा, इकडे बदाम, काजू, खजूर सुके, पिस्ता, हे लिंबू आहे तिथे। लिंबू आम्ही ना वरतीच ठेवतो म्हणजे कशी लगेच आपल्याला हाताला भेटतात आणि हे आम्ही ना असे म्हणजे ट्रान्सपरंटच डबे घेतलेले आहेत जेणेकरून प्रत्येक गोष्टी लगेच आपल्याला शोधता येतात ना। हो, पटकन कसं आपल्याला भेटलं पाहिजे। त्याच्यामुळे असे ट्रान्सपरंट डबे घेतले ना तर म्हणजे फ्रीज मध्ये बरे पडतात, मांडणी पण एकदम पद्धतशीर होते। आणि हा इकडे आपण जास्त हवा नाहीत ना, कूलिंग मेन इकडे आहे। कूलिंग कशी मध्ये इथे असते, वरती नाही जास्त, म्हणून आम्ही ड्रायफ्रूट कसं वरती ठेवतो। जास्त म्हणजे कसे खराब होतात म्हणून कसे अर्धे खायला बाहेर पण ठेवतो आणि म्हणजे कसं जास्त असले की मग फ्रीज मध्ये ठेवतो। आणि आमच्याकडे ना म्हणजे अशी भरपूर ड्रायफ्रूट आम्ही आणतो। तुम्ही मागे पण मार्केटची व्हिडिओ बघितली असेल, मस्जिद बंदरवर आपण किती सर्व ड्रायफ्रूटची शॉपिंग केलेली आहे। तर हा वरचा ना आमचा असा ड्रायफ्रूटचा सेक्शन आहे आणि तुम्ही अशा प्रकारे डबे घेतले तर बरे पडतात, म्हणजे एकदम पद्धतशीर सर्व गोष्टी राहतात। पद्धतीने दिसले की कोण उघडलं तर पोरं काय खायला शोधत असतात, मग चला पटकन दिसले कसे की पटकन खाऊ शकतात। आपण हातीत दिले होते कोण खात नाही, बरोबर, ते म्हणजे असे दिसायला असले की बरे पडतात। आणि घरामध्ये ना प्रत्येकाची सवय असते, कोण आला गेला की डायरेक्ट अगोदर फ्रीज खोलतो ना। पोरं तर फ्रीज उघडं बघायला जातात काय आहे मध्ये खायसारखं, काय चांगलं, आणि असं लगेच समोर दिसलं ना की म्हणजे खाऊ पण शकतो लगेच। तर खालचा हा मेन सेक्शन आहे ना किचन साठी। हे कसं आपण किचनला काय आपल्याला लागतो ना जेवणात, त्यासाठी आम्ही ठेवतो इथे डबे भरून। बघा, इथे काय मिरची आहे, मिरची पण अशी मी साफ करून ठेवते। हे असे ना छोटे छोटे आम्ही प्लास्टिकचे डबे घेतलेले आहेत। हे बघा, हे सर्व ना डब्यांमध्ये ठेवलं तर तुम्हाला बरा पडतो, म्हणजे एकदम पद्धतशीर सर्व गोष्टी राहतात। इथे कोथिंबीर, ते कसं आपल्याला नेहमी लागतच ना। इथे कढीपत्ता आहे, हे सर्व ना कढीपत्ता घेतलेला आहे
आणि आम्ही ना असे कसे सुट्टे वगैरे करून नाही ठेवायचे, म्हणजे पानं अजिबात काढून नाही ठेवायची, नाहीतर ते असे कोमटत जातात आणि सुकत जातात. ओलं ओलं असं ठेवायचं नाही, सुकत ठेवायचं. हा, तर हा कसा आई बोलली की मेन सेक्शन आहे. आणि आमच्या फ्रीज मध्ये ना असे आम्ही सेक्शन बघा कशा पद्धतीने केलेले आहेत. म्हणजे इकडे 2 मोठे असे खण आहेत आणि वरती असा ना छोटा खण आहे. म्हणजे त्याच पद्धतीने आम्ही डबे पण असे वरती घेतलेले, जास्त मोठे नाही, तिथे फिट होतील अशाच प्रकारचे डबे आहेत. आणि खाली पण ना बघा खालचं सेक्शन आहे तो छोटा आहे आणि मेन हा खाली सेक्शन आहे ना तो व्हेजिटेबल्स आहे. म्हणजे याच्यामध्ये एकदम तुम्ही छान पद्धतीने व्हेजिटेबल ठेवू शकता. आणि जसं की बोलला हा मेन इम्पॉर्टंट आहे ना, इथे जो नेहमी वापरासाठी लागतात त्या सर्व गोष्टी ठेवते. आपल्या जेवणाला असतात ते. आता मसाला झाला, मसाला आम्ही वाटप करून ठेवतो. कांदा खोबरा ते पण इथे ठेवते. इकडे पण अजून ना बाकी बऱ्याच गोष्टी ह्या खणामध्ये ठेवतो. म्हणजे वेलची पण आपल्याला कधी लागते ना काय बनवलं तर. याच्यामध्ये एक खजूर आहेत ना, एक खजूर आहे. खजूर पण आम्ही कसे अर्धे बाहेर ठेवतो आणि अर्धे फ्रीज. खजूरचे पण आम्ही बरीच शॉपिंग केलेली आहे. हे सर्व ना मस्त अजवा खजूर आहेत, हे हेल्थ साठी छान असतात म्हणून आम्ही हेच दर टायमाला आणतो. आणि वरच्या खणामध्ये काय काय ठेवतेस? ही दही आहे. म्हणजे आम्ही कशी घरी दूध आणतो आणि दही बनवतो. घरची दही ना खायला लय म्हणजे कशी घट्ट एकदम खायला ना एकदम म्हणजे आंबट नाही जास्त लागत. घरची आपण दही बनवतो. हा इकडे पीनट बटर आहे, चॉकलेट वाला मायफिटचं पीनट बटर आहे. म्हणजे चपाती वगैरे खाण्यासाठी ना म्हणजे ह्याला लावून मस्त खाऊ शकतात. बाकी पण सर्व मसाले वगैरे असतात. गरम मसाला. अच्छा, ही दाखव बरणी. हे आम्ही म्हणजे शेजवानच्या मोठ्या मोठ्या बरण्या असतात ना काचेच्या, त्या बऱ्या पडतात. म्हणजे चटणी वगैरे संपल्याच्या नंतरला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ठेवू शकतात. हे सर्व ना इथे मी मसाले सर्व मसाल्याचे म्हणजे पाकिट ठेवते तसं पटकन भेटायला. हा म्हणजे आम्ही ना बघा छोटासा ट्रे ठेवलेला आहे प्लास्टिकचा आणि याच्यामध्ये सर्व मसालेच असतात ना. सर्व मसाले आहेत. हे बघा सांबर मसाला आहे, चाट मसाला वगैरे, बाकी बिर्याणी मसाला, अजून पण फ्राईड राईस वगैरे बरेच मसाले आहेत त्याच्यामध्ये. बघायला गेलं तर छोटे मोठे असे बघा अजून पण बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. चाट मसाला बघा, आपण सांबर मसाला, चिकन मसाला. आणि हा असा ना छोटा ट्रे ठेवला की बरा पडतो नाही, म्हणजे मसाले अलग अलग शोधायला नाही लागत. हा पण ट्रे काढला की कुठले पाहिजे ते मसाले घ्यायचे वगैरे करायला तर बरे पडतात. म्हणजे इकडे तिकडे जास्त ठेवायची गरज नाही. नाहीतर काही काही जण असे पिशवीत पण भरून ठेवतात, मग इकडचा तिकडं होतो आणि मसाले शोधायला पण त्रास होतो, टाइम लागतो आपल्याला. मग आपल्या एका ट्रे मध्ये ठेवले सर्व मसाले, एक ट्रे काढायचे, किती पाहिजे तेवढे मसाले घ्यायचे. आता बिर्याणी बनवायला किती आपल्याला मसाले लागतात. हो ते तर आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ट्रे वापरू शकता. म्हणजे मसाले वगैरे ठेवायला किंवा डबे पण वापरले तरी चालेल ना, मोठा एक डबा असला तरी, डबा पण ठेवला तरी पण चालेल. त्याच्यामध्ये पण बरे पडतात म्हणजे सर्व ठेवण्यासाठी. आता हे तुम्हाला 3 सेक्शन दाखवले. आता खालचं सेक्शन आमचं छोटा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये जशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या आम्ही ठेवतो. इथे पण ना ह्याच्यात काळा बनवून ठेवते मी. आमची काळ्याची पावडर आहे. सर्दी खोकला झाला ना की आम्ही सगळा गरम मसाला, धने, जिरा सगळे म्हणजे असा काळा बनवून ठेवतो. काली मिरी, दालचिनी, लवंग अशी सगळ्याची पावडर करून ठेवतो. आणि मग कोणाला सर्दी झाली ना की मग हे काळा बनवायचं आणि प्यायचं. ते बरे पडतात. तयार करून ठेवते मी. त्याच्यासाठी पण असं छोटा आम्ही प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे. इकडे अंडीचा आपण असा ट्रे आणलेला आहे विकत. हा बघा, आता अंडी कशी इथे पण आम्ही ठेवतो. जास्त आणतो मग ह्या ट्रे मध्ये ह्याच्यात ठेवते. आणि तिथे पण एक ट्रे आहे वरती. बाकी हा एक एक्स्ट्रा आणलेला आहे आणि बरोबर त्याच्यामध्ये एकदम मस्त राहतात ना, तुटण्याची शक्यताच नाही. म्हणजे किती काय फ्रीज मधून कसं पण आपलं ट्रे हे काढायचं आणि बाहेर घेवायचं. हे आणि गावठी आम्ही अंडी वापरतो. सर्व अंडी गावठीच आहेत लहान साईजची. बाकी इकडे ह्या साईडला काय आहे? हा खोबरा आहे. हा म्हणजे असं युज करायला पुरता आहे इथे. हे बघा दाखवतो तो. हे आम्ही म्हणजे यूज करण्यापुरता फक्त इथे खोबरा ठेवतो. बाकी मेन खोबरा खाली आहे तिकडे. आणि हा तुम्ही किसून पण ठेवू शकता. काही काही जण किसून पण ठेवतात, पण आपण कसा वाटप बनवलेला असतो ना, आमचा कसा वाटप मसाला बनवून ठेवतो आम्ही, त्याच्यामुळे किसून ठेवत नाही. म्हणजे आम्ही कसं एकदम बनवतो ना, त्याच्यामुळे मग किसाची झंझट मारीच नाही. डायरेक्ट मसाला म्हणजे आम्ही वापरण्यामध्ये घेतो, म्हणून असंच बाहेर काढून ठेवतो. हा संपला की परत त्याच्यामधला ना खोबरा ह्याच्यामध्ये काढून ठेवतो. इकडे काय शेंगदाणे आहे. ते पण आपल्याला हे पण कसं बाहेर ठेवल्यावर खराब होतात, म्हणून कसे फ्रीज मध्ये ठेवायला लागतात. तर हा मेन आपला व्हेजिटेबलचा सेक्शन आहे खाली. हा कसा ट्रान्सपरंटच आहे, तुम्हाला खाली दिसत पण असेल की कशा प्रकारे सर्व गोष्टी आहेत त्या. वरून तुम्हाला दाखवतो. हा बघा, इकडे म्हणजे असे आम्ही छोटे छोटे ना ते बांबूचे बास्केट आहेत ते घेतलेले आहेत.
हे बघा 2 अशा प्रकारे आहेत आणि ह्याच्यामध्ये आई सर्व व्हेजिटेबल ठेवतेस ना? ह्याच्यात मी भाजी आणली की ठेवते. इकडे बघा टोमॅटो आहे आणि हा वांगा आहे. आम्ही जास्त म्हणजे भाजी आणून ठेवतच नाही, कारण आमचं कसं मार्केट जवळ आहे, त्याच्यामध्ये आणली आज आणायची आणि उद्या बनवायची. आणि टमाटर वगैरे जास्त आणले की कसे मग पिकले जास्त की कसे खराब होतात, म्हणून मग ते ठेवते. कच्चे बिच्चे असले तर मग बाहेरच ठेवते. जास्त करून आम्ही टोमॅटो ठेवत नाही फ्रीज मध्ये, पण हे कसे पिकलेले आहेत त्याच्यामुळे मग ठेवायला लागतात. ठेवते, खराब होतील. वेज जायच्या पेक्षा बोलली फ्रीज मध्ये ठेवूया. मग कसे पिकल्याच्या नंतर लवकर खराब होतात ना ते. आणि पालेभाज्या आम्ही जास्त करून आणतच नाही, डायरेक्ट फ्रेश आणतो. आणला तरी पण मी बाहेरच ठेवते. सकाळी आणायचं आणि संध्याकाळी बनवायचं. संध्याकाळी किंवा दुपारी पण बनवतो, म्हणजे कसं फ्रेश आपल्या खायला बऱ्या पडतात. नाही तर काय काय जण खूप दिवस ठेवतात, मग त्या बऱ्या नाही. 4 दिवस आणून ठेवत नाही भाज्या, कारण आम्ही कसं नेहमी जातो मार्केटला ना, त्याच्यामुळे आणतो आणि बनवतो. आणि इथे पण ना आम्ही असं जास्त थैल्या वगैरे भरून नाही ठेवल्यात, म्हणजे नॉर्मल गोष्टी असं ना. तुम्ही ह्याच्या जागी डबे पण वापरू शकता ना, डब्यात पण ठेवू शकता. हे प्लास्टिकचे डबे पण असे भेटतात चौकोनी, तुम्ही मस्त असे मॅनेज करून ठेवू शकता. आमच्याकडे असे कसे बांबूचे छोटे बास्केट होते, हे टोपल्या टाईप बोलू शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये पण म्हणजे छान राहतात. आणि बाकी इथे काय आहे हे ना, ही आपल्या शेवगाचा पाला आहे, गावावरून आणलेला. म्हणजे शेवग्याची पानं आहेत ना, गावाला भरपूर शेवगा असतात ना, ती पानं आम्ही अशी वाळवून अशी सुकी बनवून आणलाय बघा. कुरकुरीत चांगली पण आहेत अजून. आणि ही एअर टाईट पिशवी आहे, त्याच्यामध्ये पूर्ण पॅक करून ठेवतो. आणि ही ना आपण कसुरी कशी मेथी टाकतो तशी भाजी, सुकी भाजी कुठली पण बनवली ना की त्याच्यात अशी मोठोबर टाकायची. ह्याच्यात कशी कॅल्शियम भरपूर असतात. हे असे 2 थैले आहेत, आतमध्ये पण अजून एक आहे, ती पूर्ण बारीक केलेली आहे. ही जरा पानं जाडसर आहे, कुस्कुर केला ना एकदम क्रिस्पी असतात, कुस्कुर केला की लगेच बारीक होतात. आणि हे आम्ही असे आतमध्ये ठेवलेत आणि या डब्यामध्ये काढून ठेवलेस ना वरती. वरती पण ठेवलेली. म्हणजे छोट्याशा डब्यात काढून ठेवते, ते तुम्हाला दाखवतो नंतर. म्हणजे त्याच्यामध्ये वापरण्यापुरतं ठेवतो, म्हणजे सकाळी पाण्यामध्ये पण पियाला बरे पडतात. तर इकडे काय अजून हा खोबरा आहे, तो पण मी फ्रीज मध्ये ठेवते, कारण बाहेर ठेवला ना ते लवकर खोबरा खराब होतं. ते पण आहे. परत तेवढं वेस्ट जाणार त्यापेक्षा फ्रीज मध्ये ठेवलेलं बरं. आणि तुम्हाला दाखवतो वापरण्यापुरतं. इथे थोडासा काढतो आम्ही डब्यामध्ये. बाकी हा मेन खोबरा आहे ना, तो इथेच पूर्ण ठेवतो. तर हा आमचा पूर्ण असा व्हेजिटेबलचा सेक्शन आहे. आम्ही जास्त करून व्हेजिटेबल ठेवत नाही, फ्रेशच खातो. म्हणजे आणला ना की लगेच असं बनवतो, जास्त टाइम फ्रीज मध्ये ठेवत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण आमची जास्त काही सामग्री नाही. आणि इकडून पूर्ण तुम्हाला दाखवतो बघा कशा प्रकारे आपलं फ्रीज आहे. असं बघायला पण ना एकदम भारी वाटतो. आणि अशा प्रकारे इझी तुम्ही स्पेस मॅनेजमेंट करून ठेवला ना की तुम्हाला पटकन अशा प्रत्येक वस्तू आरामात भेटू शकतात. जास्त कशी घाई गडबड होत नाही असं. आणि ट्रान्सपरंट सर्व गोष्टी असल्याने आपल्याला लगेच ते शोधायला पण त्रास नाही होत. बाकी बघायला गेलं ना तर इकडे आता डोअरचं सेक्शन आहे, फ्रीजचा डोअर आहे. आणि इकडे पण आपण व्यवस्थित सर्व गोष्टी इझिली ठेवलेल्या आहेत. खालचं सेक्शन बघा, इथे मीठचं सेक्शन आणि वरचं सेक्शन आहे. वरती सेक्शन मध्ये आईने मगाशी दाखवलेली अंडी आहे तिकडे. ही सर्व गावठी अंडी आहे, बघा ब्राऊन कलरची. आणि इकडे काय काय ठेवतेस तू? इथे कॉफी आहे, बाकी हिंगाचा डबा आहे, हिंगाची डबी आहे. आणि ह्याच्यात काय धना पावडर आहे. धना पावडर पण कशी बाहेर ठेवलंय कीड पकडते पटकन. आणि हा पण कॉफीचा सेक्शन आहे, ती काचेची बरणी उपयोगाला येते अशी. फ्रीज मध्ये ठेवते धना पावडर पण. हो. आणि इकडे ह्या साईडला काय सॉस आहे सर्व. हे इकडे बघायला गेलं ना, हा एक कोकमचा ज्यूस आहे ना. कोकमचा ज्यूस आहे, गावावरून म्हणजे आमच्या गावावरून आणलेला कोकमा, आम्ही स्वतः बनवलेला. तर पण कसं औषधी वगैरे चांगलं असतं, कधी पोटात वगैरे दुखलं ना तरी प्यायला बरं. म्हणजे आणि या मच्छीसाठी पण आम्ही वापरतो. फ्राय करायची झाली ना तर मच्छीमध्ये घालायचो थोडासा. लिंबू नसला तर हा घातलं तरी चालेल. आणि इकडे ही शेजवान चटणी आहे, हा केचप आहे. ह्याच्यामध्ये आम्ही एक असे पाऊच आणलेला आहे, त्याच्यामध्ये घालून घेतो. म्हणजे कसं बरं, ही अगोदर आणलेली, हा पाऊच आहे मोठा आता आणलेला. आणि बाकी स्प्राईट वगैरे ही काल आणलेली नाही. आई पण अर्धी पियाला, दादासने अर्धी ठेवलंय. ती राहिलेली ती ठेवलंय. बाकी याच्यामध्ये आपण पाणी वगैरे अजिबात ठेवत नाही ना. आणि आम्ही नाही ठेवत, आम्ही पाणी कसं साधच पितो मडक्यातला. फ्रीज मधलं पाणी नाही पियत. उन्हाळा किती असला कडक तरी आम्ही फ्रीज मध्ये बॉटल ठेवतच नाही. काही जणांना म्हणजे सवय असते थंड पाणी प्यायची, पण आम्हाला अगोदरपासून नाही. अगोदरपासून म्हणजे प्यायची सवय नाही. एकदा प्यायला लागलं ना फ्रीजचं पाणी की मग कसं दुसरं आपल्याला पाणी टेस्टीला लागत नाही, म्हणून आम्ही काही मडक्यातलंच पितो. मडक्यातलं ऍक्च्युअली पौष्टिक पाणी असतं. मडक्यातलं पाणी आम्ही पितो ना, म्हणून आम्हाला दुसरं पाणी नाही आवडत. म्हणजे आणि छान असतं मडक्यातलं पाणी. बाकी इकडे पण आहे, तिकडे काय काय ठेवलंय? हे पण सॉसेस आहेत. हा ब्लॅक सॉस आहे, रेड सॉस, ग्रीन आहे.
हा पण ब्लॅक सॉसच आहे, हे पाऊच आहे आणि हा बेकिंग सोडा इथे, बाकी जेवणामध्ये कशाला लागलं तर वापरतो तो. हा इकडे पनीर मसाला आहे, हा पण आता नवीन पॅकेट आणलेला तो तिथे ठेवलाय. बाकी ह्या सर्व इकडे सॉसेसच्या बॉटल आहेत, म्हणजे फ्राईड राईस वगैरे बनवला किंवा बिर्याणी वगैरे बनवला तर ते सॉस मध्ये लागतातच. हा, तर इकडे ना आता तुम्हाला फ्रीजरचं सेक्शन दाखवतो. हा आमचा फ्रीजरचं सेक्शन आहे आणि फ्रीजरच्या सेक्शन मध्ये जास्त काही आपण सामान ठेवत नाही ना. आता नाही ठेवलेला मी, पण कशी सीझन मध्ये कसं आंब्याचा सीझन असला की कसं आंबरस ठेवतो आम्ही डबे भरून. आता वाटाण्याची आता सीझन नाही, पण वाटाण्याची सीझन आली ना की आम्ही वाटाणे पण पॅकिंग करून ठेवतो असं 6-6 महिन्यासाठी. एअरटाईट पिशवी असतात त्याच्यामध्ये मस्त पॅकिंग होतात. आणि इकडे बघताय याच्यामध्ये जास्त काही सामान नाही. हा पूर्ण एक डबा आहे, आपण एअरटाईटच आहे, ओपन करून दाखवू. याच्यामध्ये वाटाणे मी आणलेले ते दिवशी ते राहिलेले ठेवलेत. हे फ्रीजर मध्ये म्हणजे एकदम मस्त राहतात, टिकतात चांगले, खूप टाइम तुम्ही टिकवून ठेवू शकता. आणि अजून काय, हा इकडे श्रीखंडचा डबा आहे, हा पप्पाने आणलेला, असं सकाळी खायला बरा पडतो. आणि हा एक अमूलचा डबा आहे, दाखव. अमूलचा बटर आहे, ह्याच्यामध्ये फ्रीजर मध्ये ठेवतो, व्यवस्थित राहतो. हा आम्ही कसा म्हणजे अशा प्रकारे डबे आणतो किंवा असा एक बॉक्स टाइप पण मिळतो ना, बॉक्स पण आणतो, कधी डबे पण आणतो. आणि ह्या डब्यात काय आहे, ह्या डब्यात ना आम्ही दुधाची साय येते ना वरची, ती काढून ठेवतो. मग ती ना अशी दररोज दुधाची साय काढून ठेवली ना ह्याच्यात की म्हणजे फ्रीजर मध्ये ठेवली ना की खराब होत नाही, महिनाभर ठेवली तरी. मग ती जमली की आपण त्याचे घी बनवायचे. आम्ही दाखवू तुम्हाला एक दिवस. घी बनवतो आम्ही सर्व घरीच, घी बनवतो. मशीन आहे तिच्याने ना व्यवस्थित घी बनवताना येतं. आणि ह्याच्यामध्ये खास पूर्ण दुधाची वरची साय असते ना ती स्टोर करून ठेवतो आणि फ्रीजर मध्ये व्यवस्थित स्टोर राहते, खराब नाही होत अजिबात, चांगली जशी असते तशीच राहते आणि एकदम मस्त घी बनते. बाकी एवढ्याच गोष्टी आहेत फ्रीजर मध्ये, जास्त काय नाही. सीझन वाईज याच्यामध्ये सर्व गोष्टी असतात. की चॉकलेट आईस्क्रीम कधी आणलं तर डबे असतात. आता थंडी आहे म्हणून आईस्क्रीम वगैरे नाही ठेवत. हो, थंडी चालू झाली नाही खात, नाहीतर थंडी नसली उन्हाळा असला की ठेवतो, डबे आणून ठेवतो 2-2. आणि हा इकडे ना आईस मेकर आहे. हा आमचा कसा आईस मेकर आहे बघा, असा ना वरती ही असा रोटेट करू शकता, म्हणजे तुमचे बर्फ झाले ना की असे केले ना की बरे पडतात. डायरेक्ट याच्यामध्ये बर्फ तुम्ही कलेक्ट करू शकता. आणि असं मस्त सेक्शन आहे. ह्या डोर मध्ये अजिबात बर्फ म्हणजे असं कुठे हे नाही होत. बाकी सिंगल डोरचा असतो ते पूर्ण साईडला ना बर्फ बनतो आणि लय ती म्हणजे खराब होते आणि लय म्हणजे साफ करायला भारी पडते. हे साफ करायला सारखं म्हणजे आपल्याला होत नाही, व्यवस्थित राहतं. बाकी फ्रीजच्या वरती पण ना आम्ही अशा वेगवेगळ्या गोष्टी ठेवतो. बघा इकडे हे तर असा फ्रीजची शीट आहे वरती, हे कव्हर, कसं कव्हर असलं ना की कशी फ्रीज पण खराब होत नाही वरती धूर वगैरे, म्हणून हे कव्हर आम्ही घातलंय. बाकी इकडे वरती बघा, ह्या म्हणजे किचन मध्ये लागणाऱ्याच गोष्टी आहेत ना सर्व. आई ह्याच्यात हे बघा, ही लसूण आपल्याला लागते. ती लसूण मी किचन मध्ये नाही ठेवत, किचन मध्ये लसूण ठेवली ना कॉक्रोच होतात किचन मध्ये, बरोबर, म्हणून मी आता बाहेर ठेवते. म्हणून आता माझं कॉक्रोच वगैरे होत नाही किचन मध्ये. नाही तर पहिले लसूण ठेवले की लसूणच्या सुगंधाला कॉक्रोच येतात. नाही आलं आणि लसूण आहे. बाकी अजून पण हे जसं की बोललो ना तुम्हाला, ही शेवग्याची पावडर आहे बघा. ह्याच्यामध्ये आम्ही असं स्टोर करून ठेवतो आणि सकाळी पाण्याबरोबर खाल्ली तर एकदम छान असते पोटासाठी. डायबिटीस वाल्या लोकांना म्हणजे बरी आहे आणि कॅल्शियम भरपूर असतो याच्यामध्ये. तर मंडळी अशा प्रकारे ना आम्ही तुम्हाला पूर्ण स्पेस मॅनेजमेंट दाखवलेलं आहे. फ्रीजच्या आतमध्ये आमचा कशा प्रकारे सर्व स्पेस मॅनेजमेंट आहे आणि आई सर्व व्यवस्थित मॅनेज करते. छान म्हणजे पद्धतशीर होतो ना, असा बघायला पण बरं वाटत, जरा उघडायला पण. आणि घर वाटतं साफसफाई, म्हणजे अशी घरात साफसफाई अशी वाटते, व्यवस्थित नीटनेटका घर वाटतं. फ्रीज मुळे पण आतमध्ये फ्रीज उघडल्यावर. आणि असंच ना ओपन केल्याच्या नंतरला बघा ना, असं कोणती पण गोष्टी घ्यायला म्हणजे एकदा छान बघितला ना की बरा वाटतो. तर अशा पद्धतीने तुम्ही पण मॅनेज करून ठेवू शकता. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला फ्रीज मध्ये पूर्ण स्पेस मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं ते पाहायला मिळालं. आम्ही ना म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी छान पद्धतीने मांडल्या आहे, जेणेकरून ते दिसायला सुद्धा एकदम सुंदर दिसतात. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फ्रीज मध्ये सर्व ऑर्गनाइज करून ठेवू शकता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.